अजून काहीतरी खोल बोलले. He said, a time is coming येशू म्हणाले वेळ अशी येत आहे when you also will worship the Father neither on this mountain nor in Jerusalem, but true worshippers will worship the Father in spirit and in truth. की आता जे खरे आराधक आहेत ते खरेपणात आणि आत्म्यामध्ये देवाची आराधना करणार अशी वेळ येत आहे. आमेन. So it's not on this mountain, तर या डोंगरावर असं नव्हे it's not even in Jerusalem. आणि यरुशलेमेतच केली पाहिजे असं पण नाही. So he was saying, तर येशू तिला म्हणत होते it's not about where your ancestors worship. तुझ्या पूर्वजांनी कुठल्या जागी कुठल्या पत्त्यावर आराधना केली तो पत्ता ती जागा महत्वाची नाही. It's about your heart now. तुझ्या हृदयाविषयीच आता सगळं आहे. Because all of them were pointing out to the person that is standing before you and talking. कारण ते सगळेच्या सगळे कुठल्याही जागेत ना आराधना करत होते पण एकाच माणसाकडे इशारा करत होते आणि तो माणूस आता सध्याला तुझ्या समोर उभा राहून तुझ्याशी बोलतोय. Praise God. Amen. The Jacob you talk about, the Moses you talk about, the Joshua you talk about, they all pointed to me. ज्या याकोबाविषयी ज्या इसाकाविषयी ज्या मोशेविषयी ज्या अब्रामाविषयी तू म्हणते की आमच्या पूर्वजांनी इथे आराधना केली त्या सगळ्यांनी माझ्याकडे इशारा केलाय बाई. So now you listen to me तर आता now. तू माझा ऐक. I am the final authority. मी सरते शेवटचा अधिकार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I am the final मी authority. फायनल अधिकार आहे. Amen. हालेलुया. So you have tradition. तर तुझ्याकडे परंपरा आहेत I have truth. माझ्याकडे सत्य आहे. आमेन. You have हालेलुया. tradition. I have truth. तुझ्याकडे परंपरा रूढी आणि प्रथा आहेत माझ्याकडे सत्य आहे. You have a mountain, तुझ्याकडे डोंगर आहे but I have got the living water. माझ्याकडे जिवंत पाणी आहे. You came with a pot. तू मला घागर दिली You came with a pot, तू घागर घेऊन आली and I have got the living waters. माझ्याकडे जिवंत पाणी आहे. Now you decide. तू ठरव.